मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवरती आज निकालाची शक्यता। न्यायमूर्ती संजय कौल यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस। न्यायमूर्ती निवृत्त होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावरती चर्चा सुरू राहणार। सोमवारी मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करणार। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मुदत वाढवून देण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 30 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। राज्याचं महिला धोरण पुन्हा एकदा लांबणीवर, धोरणामध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती। अवकाळीग्रस्तांना सोमवारी मदतीची घोषणा होणार। पंचनामे पूर्ण न झाल्यानं आजची घोषणा सोमवारी करणार। तर नुकसानग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा। या संदर्भात 2 दिवसात निर्णय घेतला जाणार। राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करणार। ग्रामविकास विभागाचा देवस्थानबाबत मोठा निर्णय। तर ब वर्गातील देवस्थान तीर्थस्थळांसाठी 2 कोटीऐवजी आता 5 कोटी रुपयांची तरतूद। विधानसभेच्या पत्रकार गॅलरीमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार। आमदार आशिष शेलारांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष चेतन तुपेंचे निर्देश। विधानसभेचं कामकाज सुरू असताना पत्रकार प्रकाश पोहरेंकडून शेरेबाजी, पोलीस ताब्यात घेत असताना पोहरेंनी गोंधळ घातला। उद्या ठाकरे गटाचा अदानींविरोधात मोर्चा, मात्र धारावी पोलिसांकडून अजूनही मोर्चाला परवानगी नाही। पोलिसांनी अर्ज स्वीकारला, पुढची परवानगी देण्यासंदर्भात चर्चा सुरू। मुंबईच्या धारावीमध्ये ठाकरे गटाची बैठक, उद्याच्या मोर्चा संदर्भात बैठकीत चर्चा। बैठकीला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही उपस्थित। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुन्या पेन्शनसाठी हा संप पुकारला गेला होता। धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढणार, मुख्यमंत्र्यांचं धनगर शिष्टमंडळाला आश्वासन। तर सिनियर काउन्सिलसाठी आवश्यक खर्च यापुढे सरकार उचलेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आरक्षण का मिळत नाही याचा अभ्यास केला पाहिजे, तर केंद्राकडेही याबाबत मदत मागायला हवी। आमदार रोहित पवारांची आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल। मराठा समाजाला केंद्रसूचित ओबीसीमध्ये समाविष्ट करा, याचिकेद्वारे मागणी। ब्राह्मण समाजासाठी परशुराम विकास महामंडळ स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांचं ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन। तर सविस्तर प्रस्ताव तयार करून कॅबिनेटला प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। विधान भवनामध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थित। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली आहे। विधिमंडळ समिती स्थापन करण्याचा बैठकीत निर्णय। मंत्री उदय सामंत यांची माहिती। सांगली जिल्ह्यातील टेंभू सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर प्रकल्पासाठी 7,370 कोटी रुपयांची तरतूद। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। कांदा आणि इथेनॉल प्रश्नावरती चर्चा करणार। राज्याचे शिष्टमंडळ पुढच्या 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार। यावेळी कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात संबंधित मंत्र्यांची भेट घेणार। आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात जगभरात चर्चा। तर UN कायदा आणला त्याप्रमाणे राज्यात कायदा केला जाईल का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। केंद्रानं कायदा केला नाही तर राज्यामध्ये कायदा करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बारसू रिफायनरी प्रकल्पामध्ये आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, ठाकरे गटाचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन। भाजप 50 दिवस नाही तर 5ही वर्ष निवडणुकांच्या मूडमध्ये असतो, मात्र भाजप ज्या घोषणा करतो त्या निवडणुकांव्यतिरिक्त खऱ्या ठरू द्या, काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांचा भाजपला डोला। भिवंडीमध्ये 17 डिसेंबरला ओबीसी समाजाचा एल्गार, सभास्थळाची ओबीसी नेत्यांकडून पाहणी। आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही, ओबीसींची भूमिका। सुरेश धस यांचा भुजबळांवर हल्लाबोल, जालन्यातील सभेसाठी 7 कोटी कुठून आले? सुरेश धस यांनी भुजबळांना जाब विचारला। सत्ताधारी आमदारांची मंत्री छगन भुजबळांवर जोरदार टीका। मंत्र्यांनी जबाबदारी ओळखून काम करावं, तर काही मंत्री आपली जात कशी मोठी हे सांगतात। आमदार संजय गायकवाड यांचा भुजबळांवर हल्लाबोल। शरद पवारांच्या आवाहनानुसारच आम्ही त्यांचं छायाचित्र वापरत नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य। तर शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाणांचं छायाचित्र वापरतो, परांजपेंची प्रतिक्रिया। पुणे पोटनिवडणूक प्रकरणी याचिकाकर्त्यांनी दिल्लीमध्ये वकिलांची भेट घेतली, तर केंद्रीय निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यास याचिकाकर्ता सावधानपत्र दाखल करण्याच्या तयारीत। मत देण्याची वेळ आल्यावरच राजकीय मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात। अण्णा हजारेंची राज्यकर्त्यांवर टीका। तर शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळेल तेव्हाच कृषीप्रधान भारत शोभून दिसेल, हजारेंचं।
केंद्रीय पथकाची आज पुण्यामध्ये बैठक. यानंतर राज्यातील 9 जिल्ह्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल. राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकांचा दौरा पूर्ण. पुण्यातील बैठकीनंतर केंद्राला संपूर्ण अहवाल पाठवला जाईल. केंद्राच्या पथकाकडून जळगाव जिल्ह्यातील पाहणी, चाळीसगाव तालुक्यामध्ये खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका, मदतीसाठी शेतकऱ्यांची पथकापुढे हात जोडून विनंती. केंद्राच्या पथकाकडून बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी आणि मूल्यांकन, तर एका महिन्यामध्ये जनावरांच्या चारापाणी व्यवस्थेसाठी लवकर उपाययोजना करणार केंद्राच्या पथकाचं नागरिकांना आश्वासन. नाशिकच्या सिन्नरमध्ये केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, तात्काळ दुष्काळी मदत द्या, शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाला विनंती. धुळे जिल्ह्यामध्ये 38 पैकी 34 मंडळ दुष्काळ म्हणून जाहीर. दुष्काळग्रस्त शिंदखेडा तालुक्यातील दुष्काळ पाहणी पथकानं पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. मुंबईमध्ये पुन्हा पाणी कपात, मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात तज्ज्ञ समिती 18 डिसेंबरला अंतर्गत पाहणी करणार. जलाशयाचा कप्पा रिक्त होत असल्यानं काही परिसरामध्ये पाणी कपात. एनआयएकडून इसिस प्रकरणी गेल्या आठवड्यामध्ये 44 ठिकाणी छापेमारीमध्ये 15 जणांना अटक. तर एनआयए शुक्रवारी पुन्हा 20हून अधिक लोकांची चौकशी करणार. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीकडून अभिनेता साहिल खानला समन्स. साहिल खानला आज एसआयटी समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रेला हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर. जालना बीडला जाण्यास 3 महिन्यांची मनाई. शिनापुरा प्रकरणी 23 साक्षीदार विश्वासार्ह नसल्याचा उल्लेख. सीबीआय अधिकारी रोहित भारद्वाज यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर. सीएसएमटी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील पाट्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये. कार्यालयातील पाट्या लवकरात लवकर मराठीत करा, अन्यथा ठाकरे गटाची रेल कामगार संघटना मराठी पाट्या लावेल, ठाकरे गटाचा इशारा. म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला 1 महिन्याची मुदतवाढ. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी 14 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ. या अभियानामध्ये सहभागी होऊन शासनाला सहकार्य करा, मंडळाकडून आवाहन. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अंधेरी पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मुंबई भोईवाडा पोलिसांची उत्तम कामगिरी. अल्पवयीन मुलाचा 24 तासाच्या आत शोध लावला. 11 डिसेंबरला मुलगा हरवला असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. पालघरमध्ये रुग्णवाहिकेतून बनावट दारूची तस्करी. रुग्णवाहिकेसह 9,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. मुंबईमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांकडून अटक. आरोपीनं सोशल मीडियावरती ओळख पटवून आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. विरारमध्ये ऑडिशनच्या नावाखाली तरुणीचं अश्लील चित्रीकरण. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. नवोदित तरुणींची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. 6 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त. 6 सराईत गुन्हेगारांना बदलापूरमधून अटक. संपानंतर कामावरून काढून टाकलेल्या कंत्राटी एसटी चालकांचा विधानभवनावर मोर्चा. तर नवीन चालक भरतीमध्ये कंत्राटी चालकांना प्राधान्य देणार. परिवहन मंत्री दादा भुसेंचं मोर्चेकरांना आश्वासन. संभाजीनगरमध्ये अजित पवारांनी पीएचडी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विद्यार्थ्यांकडून निषेध. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बंदची घोषणा. तर परीक्षा वगळून इतर विद्यापीठ बंद ठेवण्याची मागणी. कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाईपलाईन लिकेजमुळे निर्माण चौकामध्ये पाणीच पाणी. नागरिकांकडून महानगरपालिका कारभाराविरोधात संताप. भंडाऱ्यातील मुंढरी गावाजवळ शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाचा अपघात. 22 महिला मजूर जखमी. गंभीर जखमी झालेल्या 6 महिलांवर भंडाऱ्यामध्ये उपचार सुरू. जळगावातील स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवेकरांच्या 2 गटात वाद. दानपेटीतील निधी आणि अध्यक्षांच्या वैधतेवरून वाद झाल्याचं समोर. तर दोन्ही गटाच्या वतीनं आरोप प्रत्यारोप होत असल्यानं भक्तांमध्ये चर्चेचा विषय. संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड समजला जाणाऱ्या ललित झा याला अटक. दिल्ली पोलिसांची कारवाई. 4 आरोपींनी संसदेमध्ये घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता. पोलिसांची माहिती. संसद सुरक्षा उल्लंघन प्रकरणी अटकेतील आरोपींचा कोणत्याही संघटनांशी संबंध आढळला नाही. पोलिसांकडून अटक केलेल्या 4 आरोपींची चौकशी सध्या सुरू आहे. हिंदी येत नसताना गोव्यातील दाबोळी विमानतळावरती सीआयएसएफ कर्मचाऱ्यानं तमिळनाडूच्या महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्याकडून चिंता व्यक्त. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त पुरस्कारांचं वितरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 प्रदान. राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा आज शपथविधी सोहळा. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहतील. सूर्या आणि कुलदीपच्या बळावरती भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी पराभव केला. मालिका बरोबरीत सोडवली.
सूर्यकुमारनं टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये झळकावलं चौथं शतक. रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या शतकांची बरोबरी. सूर्यकुमारनं 56 चेंडूंच्या खेळीमध्ये 7 चौकार आणि 8 षटकार मारले. सूर्यकुमार सामनावीर ठरला. सलामीवीर यशस्वी जयस्वालची ही स्फोटक खेळी. 41 चेंडूमध्ये 60 धावा केल्या. रिंकू सिंग 14 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 12 धावा करून बाद झाला. भारतानं 20 षटकात 7 विकेट गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरामध्ये आफ्रिकेचा संघ 13.5 षटकात 95 धावांमध्ये गारद झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड मिलरनं 35, एडन मार्करामनं 25 आणि डोनोव्हन फरेरानं 12 धावा केल्या. फॉक्सकॉन एप्रिलपासून बंगळुरूमध्ये आपला पहिला आयफोन असेंब्ली प्लांट उभारण्याच्या तयारीत. या प्लांटमध्ये दरवर्षी 20 मिलियन स्मार्टफोन तयार होणार असल्याची माहिती. इंस्टाग्रामचं नवं फीचर लवकरच. इंस्टाग्रामच्या नोट्समध्ये आता व्हिडिओ पोस्ट करता येणार. एका मुंबईकरांना स्विगीवरून जेवणासाठी 42 लाख रुपये खर्च केले. हैदराबादच्या व्यक्तीनं 1633 वेळा बिर्याणी मागवली. स्विगीनं 2023 मधील भारतीयांनी कोणते पदार्थ सर्वाधिक ऑर्डर केले याची माहिती प्रसिद्ध केली. शाहरुख खानच्या डंकी सिनेमाचा जगभरात बोलबाला. भारतातील 240 शहरात तर परदेशातील 50 ठिकाणी सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो होणार. अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका. अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयामध्ये श्रेयस तळपदेवरती उपचार. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. वेलकम टू जंगल या चित्रपटाचं चित्रीकरण संपवून घरी आल्यानंतर हा प्रसंग घडला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.